मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणाऱ्या विमानात जर असं होत असेल तर त्यात हलगर्जीपणा आहे असं वक्तव्य खासदार नरेश म्हस्के यांनी केलंय। बघा, बिहारचं राजकारण, दिल्लीचं राजकारण, कोण कुठे जाईल, कोण कुठला मंत्री होईल, जेव्हा होईल त्याच वेळी बोलणं योग्य वाटतं। आता नक्की काय होतं आहे हे मलाही कल्पना नाही, त्या संदर्भात माहिती घेऊन मग तुम्हाला त्याचं उत्तर देईन। शरद पवार असतील या ठाकरे गटांमध्ये देखील अनेक लोकांची नावं समोर येत आहेत। पाहिलं तर राजन विचारांची देखील नावं समोर येत होतं, त्यानंतर खैरे असतील, अशा अनेक लोकांची नावं समोर येतात। मला असं वाटतं की आपण पाहतोय की प्रियांका चतुर्वेदींचं नाव खूप आघाडीवर आहे, त्यामुळे इतरांना कोणाला संधी मिळेल असं मला वाटत नाही। त्या स्वतः निवृत्त होत आहेत आणि मला तरी असं वाटतं की प्रियांका चतुर्वेदी यांना संधी मिळेल। तर आपल्या शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार आहे राज्यसभेत? मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब लवकरच नाव जाहीर करतील। एकनाथ शिंदे राज ठाकरे भेटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नाराजी लेखन पटकन मुंबई महानगरपालिकेमध्ये बसणार आहे, काय वाटतंय? तुम्ही देखील एक खासदार बघा, राजसाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे आणि राजकारणामध्ये मित्रत्व तर पण असतं। एकनाथ शिंदेसाहेब, राजसाहेब ठाकरेसाहेब मित्र आहेत, बाळासाहेबांच्या मुशीतून तयार झालेले एक कार्यकर्ते आहेत, रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांनी भेटणं काही गैर नाही आहे। आणि म्हणून उद्धव ठाकरेंना जर राग आला असेल तर कदाचित त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्या गोष्टी असतील। राजसाहेबांना काही विकत नाही कोणी घेतलेलं आहे, मनसे ही UBTने विकत घेतलेली नाही आहे आणि त्याकरता त्यांना जर अटी टाकल्या असतील, याला भेटू नये, कोणाला भेटू नये, आणि मला नाही वाटत तर राजसाहेब त्या अटी मान्य करतील। राजसाहेब स्वयंभू निर्णय घेणारे आहेत, स्वतःचा विचार, स्वतःची तत्त्व मानणारे राजसाहेब ठाकरे नेते आहेत। बाळासाहेबांचा माणूस तर खूप मला आजही वाटतं आहे की यापुढे राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब एकत्र यावेत, हे मला वाटतं आहे, माझी भूमिका आहे। आणि माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांना वाटतं आहे की राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची युती व्हावी। आता उद्धव ठाकरेंना वाईट वाटतंय, त्यांना काय पोटसूळ उठला आहे, मला नाही काय कल्पना, परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की मनसे ही UBTने काय विकत घेतलेली संघटना नाही आहे। मनसे ही स्वयंभू संघटना आहे, स्वतःच्या मेहनतीने तयार झालेली आहे। त्यामुळे राजसाहेबांवरती हिटलरशाही किंवा छडी घेऊन विचार मांडण्याची किंवा नियम राजसाहेब ऐकणारे नाही आहेत त्यातले। असं तुम्ही म्हणालात की नाराजीबाबत, मात्र पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेमध्ये पुन्हा नाराजीचं चित्र निर्माण झालं, चित्र कळतंय। उद्धव ठाकरेंनी स्वीकृत नगरसेवक पद नाकारल्यानंतर प्रभाग समितीवरती प्रस्ताव दिला, पण राज ठाकरेंनी नाकार दिल्याचं कळतंय। यावरून देखील आता हे बघा, हे तर सत्य आहे की मनसेने पाठिंबा दिला, यामुळे UBTच्या एवढ्या सीट आलेल्या आहेत, परंतु त्यांचा स्वभाव आहे UBTचा, गरज सरो आणि वैद्य मरो। काम झाल्यानंतर कोण कोण असे प्रश्न विचारणारी ही मंडळी आहेत। त्यांची एकच मागणी होती की एखादा स्वीकृत सदस्य द्यावा। मला वाटतं त्यांनी ते देणं अपेक्षित होतं, परंतु काम खतम, मोहब्बत खतम अशी पद्धत आहे। आपण पाहिलं आहे की शिवसेना आणि भाजप आम्ही विधानसभेच्या निवडणुका यापूर्वी लढलो आणि मग सत्तेसाठी आम्ही काँग्रेसबरोबर गेलो। हा UBTचा स्वभाव आहे, UBTचा गुणधर्म आहे आणि त्याच पद्धतीने ते वागलेले आहेत। तर नवी मुंबईमध्ये ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे त्याप्रमाणे ठाण्यातल्या ज्या काही समिती असतील त्यामध्ये देखील भाजपला फटका बसतो। हे बघा, परिवहन समितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो नियम लागू आहे, आत्तापर्यंत 2007 नंतर ज्या पद्धतीने संख्याबळावर आधारित परिवहन सदस्य नामनिर्देशित केले जातात, स्वीकृत सदस्य नामनिर्देशित केले जातात, हा नियम 2007 नंतर या महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये आहे। आत्तासुद्धा निवडणुका झाल्या, त्यामध्ये सुद्धा हाच नियम लागू केलेला आहे। परंतु नवी मुंबईमध्ये 25-2चा आधार घेऊन परिवहन समितीच्या सर्व जागा गणेश नाईक आणि मंडळींनी जे स्वतःला घेतलेल्या आहेत, याची पुनरावृत्ती ठाण्यात करा असा आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। सत्य आहे, आमच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे, स्वीकृत सदस्य आणि परिवहन समिती सदस्य हे पूर्णपणे शिवसेनेला घ्या
ज्या नियमाचा 25(2)चा आधार घेतला त्याच नियमाचा आधार घेऊन परिवहन समिती सदस्य आणि स्वीकृत सदस्य आपल्यालाच काय आपली मेजॉरिटी आहे हा सर्व पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. परंतु एकनाथ शिंदेसाहेब या संदर्भात निर्णय घेतील. परंतु पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे हा सूर्य हा जयद्रथ हा दाखवून द्या. ज्या कायद्याची निर्मिती घोडेबाजार रोखण्याकरता झाली, सत्ताधारी पक्ष स्वतःचंच गाजवणार, इतर पक्षाला प्रतिनिधित्व देत नाही म्हणून जो एकतीसह निर्माण झाला तो फाट्यावर मारलेला आहे नवी मुंबईमध्ये. तशाच पद्धतीने ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका यामध्ये त्याची पुनरावृत्ती करा असा कार्यकर्त्यांचा आमचा आग्रह आहे. हे सत्य आहे. जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या समस्यांकडे सरकारनं गंभीर लक्ष द्यावं असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांना हेक्टरी 5 लाख रुपये आणि 3 लाख रुपये नुकसान भरपाई सरकारकडून मिळावी. त्याचबरोबर इतर अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात सरकारनं ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी 12 मार्चला सकाळी 10 वाजता ओरस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचंड असा मोर्चा काढायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंबा बागायतदार, काजू बागायतदार या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळं यावर्षी काजूचंही फळ आलं नाही आणि आंब्याचंही फळ आलेलं नाही, मोहर गळून गेलेला आहे. या संदर्भामध्ये सरकारनं सर्वे केलेला आहे, त्याचे रिपोर्ट सरकारकडे गेलेले आहेत. सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. 6 मार्चला बजेट आहे. त्या बजेटमध्ये काही भरीव तरतूद करून आंबा उत्पादक आणि काजू उत्पादकांना दिलासा सरकारनं दिला पाहिजे. तो जर दिलासा नाही मिळाला तर निश्चितच 12 मार्चला प्रचंड मोठा मोर्चा आम्ही काढणार आहोत आणि कितीही दडपशाही केली, काही केलं तरी आम्ही मागं हटणार नाही. सरकारकडं शक्तीपीठ महामार्ग करायला 1,15,000 कोटी रुपये कर्ज काढायला संधी आहे. ते काढायची तयारी दाखवतात. पोलिसांच्या लाट्या काट्या फिरवून जमीन अधिग्रहित करण्याचा प्रयत्न करतात. भारत सरकार 16 लाख कोटी रुपयाची उद्योगपतींची कर्ज राईट अप करतं, त्यावेळी तिजोरीवर बोजा पडत नाही. मग माझ्या कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना 2,000 कोटी रुपये द्यायला सरकारला काय लकवा भरलाय का? आणि म्हणून कधी नव्हे तो 50 वर्षात पहिल्यांदा कोकणातला शेतकरी सरकारकडे काहीतरी मागतोय, त्याला गृहीत धरू नका. गृहीत धरल्यास, त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास सरकारला परिणाम भोगावे लागतील, एवढाच इशारा मला द्यायचा आहे. खरं तर मोर्चा काढायची वेळ आमच्यावर आणू नये, पण जर का मोर्चा काढला तर मोर्चा काढला आणि विषय संपला असं नाही. त्यानंतर आंदोलनाची तीव्रता अजून वाढणार आहे. अर्थसंकल्पात तरतूद तुम्ही करा असं म्हणताय, कशी पाहिजे, मागणी काय? मागणी हेक्टरी 5 लाख रुपये आंबा कलमासाठी आणि हेक्टरी 3 लाख रुपये काजू कलमासाठी आम्ही मागणी करतोय. आणि ती मागणी करण्यासाठी म्हणून ते पैसे द्यायचे असतील तर बजेटमध्ये त्याची घोषणा करावी. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम लवकरच पूर्ण होईल असं आश्वासन महापौर रूपा राणी निकम यांनी दिलंय. जय श्रीराम. अतिशय दुःखद घटना होऊन गेली की जे कोल्हापूर शहराचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे केशवराव नाट्यगृह आणि खूप साऱ्या लोकांची नाळ याच्याशी पूर्वीपासून जोडलेली आहे. त्यामुळं खूप वाईट वाटतं या गोष्टींचं. परंतु ज्या गतीने तुम्ही म्हणतातच त्या गतीने मी थोडासा आढावा घेतलेला आहे. तर काम पहिल्या टप्प्यातलं चांगलं उत्तमरित्या कंप्लीट झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्पा जो आहे त्याच्या निधीसाठी आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टींसाठी मी स्वतः आणि आयुक्त मॅडम सुद्धा खूप चांगले प्रयत्न आम्ही करत आहोत आणि येणाऱ्या 27 मार्चला आपण हे सगळं काम कंप्लीट करण्याचा मानस करत आहोत आणि त्या अनुषंगाने कंप्लिशन सुद्धा होईल. रंगकर्मींचा याच्याशी खूप चांगला जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे ते लोक स्वतःहून खरं तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतात. आनंद आहे या गोष्टीचा की त्या अनुषंगाने प्रशासन आणि महानगरपालिका सगळेच लोक चांगल्या पद्धतीनं कोऑर्डिनेट करून चांगल्या पद्धतीचं उत्तम दर्जाचं काम नक्कीच करतील. खरं तर तो दिवस रंगकर्मींसाठी आणि कोल्हापूर शहरासाठी सुद्धा एक उत्तम दिवस असणार आहे. त्यामुळे मी तर त्या अनुषंगाने एक ग्वाही देऊ इच्छिते की त्या दिवशी त्यांना आंदोलन करण्याची वेळच कशी येणार नाही याकडे मी लक्ष देईन.
या बातमीसोबतच राजकीय आढावामध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.